नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक बळी गेलेला आहे। अंबड एमआयडीसी मधल्या एक्सलो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झालाय। या अपघातात निलेश कोतकर या 40 वर्ष नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। गेल्या 5 महिन्यातील रस्त्यावरील अर्धवट कामे आणि खड्ड्यांमुळे झालेला हा 5वा मृत्यू आहे। शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे। जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे। खड्ड्यांच्या या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक देखील चांगलेच आक्रमक झालेत, आमने सामने आलेले आहेत। नाशिकमध्ये सध्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आणखी एक बळी गेलेला आहे। गेल्या 5 महिन्यातला हा 5वा बळी आहे। 28 तारखेला नाशिकच्या एक्सलो पॉइंट जवळ म्हणजेच एमआयडीसी परिसरातील रस्त्यावर हा अपघात घडलेला होता। निलेश कोतकर हे दुचाकीवर येत असताना त्यांना रस्त्याचा नीट अंदाज आला नाही। आपण बघतोय आताही रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चिखल आहे। कुठे रस्ता आहे आणि कुठे चिखल आहे हेच समजत नाहीये। रस्त्यावर पावसाचं पाणी साचतंय, त्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाहीये। अशा वेळेस स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये असताना, खड्ड्यापासून स्वतःचा बचाव करत असताना एका कंटेनरने त्यांना धडक दिली। ते जागीच कोसळले आणि त्यांना जबर मार लागलेला होता। त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा उपयोग झाला नाही। अखेर 28 तारखेला त्यांचा मृत्यू झाला आणि आता ही घटना समोर येऊ लागलेली आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये सुरू असणारी कुंभमेळ्याची कामं, पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे, हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। नागरिक रोज जखमी होत आहेत, रोज अपघात होत आहेत, याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.